सांगा ना. माझं नाव शेख रशीद आहे. मी बीड जिल्ह्याचा आहे. तालुका धारोळ आहे. राहणार आमला आहे. मला कमीत कमी 3 ते 4 वर्ष झालं हे सौराष्ट्राचा प्रॉब्लेम होता. मी असंच ॲड बघितली. ॲड बघून असे बरेच दवाखाने केले, समज केलं. किती खर्च झाला तुमचा? माझा लगभग कमीत कमी 60-70 हजार रुपये अंदाजे असा खर्च झालेला आहे. पण अशीच रील्स बघून मला एक साबणीची ॲड दिसली आणि साबणीची ॲड दिसली तर मग एक मागवावत म्हणून असं वाटलं. तुम्ही कुठून नेलते साबण? मी तेलगावमधून भाऊ मेडिकलवरून नेलेला आहे आणि एक नेऊन बघितली तर त्याचा थोडा रिझल्ट वाटला. म्हणून मी आत्तापासून 4 ते 5 साबणी वापरल्यात. त्याच्यात 60-70% मला फरक जाणवला आहे. म्हणून दाखवा. मी अगोदर फोटो टाकले होते पण त्याच्यावर मी साबण लिहिलेच माझा एवढा रिझल्ट आलेला आहे मला. काहीच राहिलं नाही हां. हातावर. तुम्ही बघू शकता. म्हणून मी 5व्या किंवा 6व्या साबणीला मी अजून वापस आलेलो आहे. त्याच्यामुळं कुणाला काय सोरायसिस असलं, अगर कुणाला काय गचकरण वगैरे काय असलं तर कृपया करून या साबणीचा यूज करा असे माझं म्हणणं आहे. चालते. ह्या मेडिकलवाल्याला सुद्धा आधी खरं वाटत नव्हतं काय. आपण ते आज त्यांच्या समोरच व्हिडिओ घेतलाय. ज्या कस्टमरचं राहिले का त्यांच्या समोरच व्हिडिओ घेतला. त्यांनी बघतो आता काय वाटतंय ते. काय वाटतंय? विषय असा आहे, मग आणि त्या साबणीवर विश्वास पूर्णपणे नव्हता. पण मी कस्टमरला सांगायचो बाबा मग कशामुळे सांगा की पुढच्या माणसाला मग कॉन्फिडन्सने सांगण्यासाठी. कारण बाबा आपले फसवेगिरी नको. कोणाला याड्यात काढायचं, 2 रुपये कमवण्यासाठी कोणाला याड्यात काढायचं नको. आमचा हा हेतू आहे. आम्ही कोणाला फसवत नाहीत. पण खात्रीशीर तुम्ही राधिका साबण घेऊन जा. तुमचं गच करणं, सोरेसिस, अंग खाजवणे, डोक्यातील कोंडा असं प्रत्येक इलाजासाठी फंगल इन्फेक्शन कोणतं असू दे सगळ्यासाठी राधिका साबण बेस्ट आहे आणि हक्काने घेऊन जा. चालतं. तुम्ही गोळ्या काय खाल्ल्या होत्या का? आमच्या साबण चालतं? नाही गोळ्या काहीच नाही. आम्ही म्हणजे मेडिसिन मध्ये सरकारी मेडिसिन मध्ये क्लिअर खडेच बंद केलेले आहे. आपण क्लिअर बंद आहे. क्लिअर बंद आहे. काहीच विषय नाही. तुम्ही पत्ते पाळता का? हा पत्ते 100% पाळतोय. ठीक आहे. पत्ते पाळायला म्हणूनच रिझल्ट यायला लागलाय. नाहीतर असा रिझल्ट येत नाही लवकर. नाही हा ठीक आहे. तुम्ही जेव्हा मला पत्ते पळायला लावलं तेव्हापासून पत्ते पळायलोय. पत्ते पळून साबण यूज करायला तेव्हापासून 60-70% मला फरक पडलेला आहे. फक्त तुमच्या रोगाला एकच आहे. तुम्हाला सांगतो पत्ते कंटिन्यू पाळावं लागतील. साबण कंटिन्यू लावावं लागेल. साबण तरच माघारी येणार नाही. सोरायसिस हा रोग खूप बेकार आहे. मी म्हणतो ना 5 ते 6 वर्ष झालं मी या सोरायसिस मुळे बेजार आहे. पण मी लांब दवाखाने केले पण त्याच्यावर मला काहीच साईड इफेक्ट हे पडला नाही आहे. म्हणून मी ही साबण घेतली राधिका आणि यूज करून बघितली तर मला रिझल्ट 100% आले आणि वाटतोय. ठीक आहे. धन्यवाद तुमचे आम्हाला व्हिडिओ दिल्याबद्दल. लोकांना माहिती जाईल हे. ना मला असा सोरायसिस होता. पहिला असा काय बरी केस करायचं म्हणलं की दाखवायला लाज वाटत होती. आता कमी 5 साबणी घेतल्यात बघ काही सुद्धा सोरायसिस माझ्या डोक्यामध्ये राहिलेलं नाही. असं बदबद दिसू लागलं. खाली खापल्या पडू लागलेल्या. कोंडा पडत होता खाली? कोंडा असा मला दाखवाय सुद्धा लाज वाटत होती. असं अंगावर ते म्हणले ना ते खपल्या पिपल्या काय समजा असं दिसू लागलं अंगावर. आता काही सुद्धा राहिलेलं नाही बघा. ठीक आहे. बघा सोरायसिस डोक्यातला सुद्धा लवकर सुद्धा राहिलेलं नाही काही सुद्धा. आणि डोक्यातला कोंडा किती दिवसात बंद झाला तुमचा? डोक्यातला कोंडा एका साबणीच्या नंतर दुसऱ्या साबणीला रिझल्ट आला मला त्या साबणीचा. आता क्लिअर खड बंद झालेला आहे बघा. ओके.